देशातील अर्थव्यवस्थेचे चित्र फसवे आहे असा आरोप करतानाच जे उमेदवार आणि राजकीय पक्ष कायमस्वरूपी रोजगार निर्माण करण्याच्या बाजूने आहेत, त्याचबरोबर सामान्य जनतेच्या हिताची भूमिका जाहीर करतील त्याच राजकीय पक्ष आणि उमेदवारांना निवडणुकीत निवडून दिले पाहिजे, यासाठी महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने निवडणूक जागरूकता अभियान राबवण्यात येत आहे, अशी माहिती बँकिंग आणि अर्थविषयक अभ्यासक देविदास तुळजापूरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनच्या वतीने मतदार जागरूकता अभियान आम्ही हाती घेतलेलं आहे आणि त्यात आम्ही मतदारांमधला बँकिंग उद्योगाशी निगडीत जे प्रश्न आहेत ते प्रश्न समजावून सांगतोय. आमचे 3-4 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे बँक खाजगीकरण. सरकार बँक खाजगीकरणाचं जे धोरण राबवत आहे ते सामान्य जनतेच्या हिताचं नाही. त्याच्या जवळजवळ 200 लाख कोटी ठेवी आज बँका हाताळतात. जर बँकांचं खाजगीकरण झालं तर या ठेवी असुरक्षित बनतील. दुसरा प्रश्न आहे थकीत कर्जाचा. बँकांनी आता मोठ्या प्रमाणावर थकीत कर्ज राईट ऑफ केलीत आणि त्यामुळे सरकारला बँकांमध्ये 3 लाख कोटीपेक्षा जास्त भांडवल ओतावं लागलं. अर्थसंकल्पात तरतूद करून जो पैसा ऑर अदरवाईज सरकारला एज्युकेशन, सोशल वेलफेअर या कामासाठी वापरता आला असता किंवा हेल्थ सेक्टरसाठी वापरता आला असता. तिसरा जो प्रश्न आहे तो की बँकांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरवर कायद्यातल्या तरतुदीप्रमाणे डिपॉझिटर, ॲग्रिकल्चर, SSI, एम्प्लॉई रिप्रेझेंटेटिव्ह नेमल्या जायला पाहिजेत. पण गेल्या 10 वर्षापासून या सरकारने ते प्रतिनिधीच नेमलेले नाहीत. चौथा जो प्रश्न आहे तो प्रश्न हा बँकांमध्ये सर्व्हिस चार्जेस ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणावर वाढवल्या जात आहेत त्याला आमचा विरोध आहे. कारण बँकात कर्ज थकीत झाली म्हणून त्याचं ओझं तुम्ही सामान्य ग्राहकांवर लादणं हे त्याच्यावर अन्याय करणार आहे. तोही मुद्दा या निमित्ताने आम्ही उपस्थित करतोय. आम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व राजकीय पक्षाच्या राज्य पातळीवरच्या नेत्यांना भेटतोय आणि त्या मतदारसंघामध्ये जे वेगवेगळे उमेदवार उभे आहेत राजकीय पक्षांचे त्यांना भेटतोय. त्यांना आमचं निवेदन देतोय आणि त्यांना आव्हान करतोय की त्यांनी आमच्या मागण्यांना पाठिंबा द्यावा. जर त्यांनी पाठिंबा दिला तर या निवडणुकीमध्ये त्यांच्या बाजूने उभे राहू आणि जर दिला नाही तर आम्ही त्यांच्या बाजूने उभे राहणार नाहीत, ही भूमिका त्यांना स्पष्ट करतो. पत्रकार परिषदेस धनंजय कुलकर्णी, सुहास मार्डीकर, संतोष चित्त्यालकर, सचिन काळे, N. शंकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.